महाड तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वेळा रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रुग्ण मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्यात। मागील काही महिन्यापूर्वी डॉक्टर नांदगावकर येथे एका लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील बिरवाडी मधले आवाड येथील विवाहित महिला वीरा वितेश मोरे ती आपल्या आईच्या घरी आली असताना सकाळी घरात अचानक चक्कर आल्याने बिरवाडी येथे प्रथम उपचार करून महाड येथील प्रसिद्ध डॉक्टर महामुनकर यांच्या आदित्य नर्सिंग होम येथे अधिक उपचाराकरिता दाखल केली होती। वीरा मोरे महिलेला छातीत दुखत असल्यामुळे श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली होती। वीरा मोरे हिच्यावर डॉक्टर महामुनकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यानच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाला असे घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांनी आरोप केले आहेत। मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि डॉक्टर महामुनकर यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली। माझ्या बहिणीला डॉक्टर महामुनकर यांनीच मारले असे आरोप नातेवाईक करीत असल्याचे दिसते। नातेवाईकांचा उद्रेक पाहिल्याने घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी नातेवाईकांना शांत केले व पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत व्यक्ती वीरा मोरे यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले। मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून महाड पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली। सदरचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून संबंधित खासगी हॉस्पिटलवर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।